Good evening, students. Page number 85, solve problem number 9. हा सॉल्व केलेला आहे पुस्तकात, तरी आपण समजून घेणार आहे, कारण तो समजण्यास तुम्हाला थोडासा अवघड जाईल. नीट लक्ष द्यायचं आहे, 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा आहे आणि पूर्ण एकदा समजल्यावर वहीत एकदा लिहून काढायचं आहे. ठीक आहे, गणित सुरू करतो. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ परनील स्पोर्ट्स क्लब पुणे. And additional information given below, you are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 19 and balance sheet as on that date. गणित दिलेले पहा. पेमेंट बाजू आपण सुरू करू. सुरुवातीला दिले पहा, बाय बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड म्हणजे याचे पैसे देऊन टाकलेले 32,000 हे घ्यायचे नाही आहेत. त्यानंतर सॅलरीपासून सॅलरीज, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, म्युन्सिपल टॅक्सेस, परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, जनरल एक्सपेन्सेस, बिलेड एक्सपेन्सेस, रिपेअर्स टू ग्राउंड आणि टुर्नामेंट एक्सपेन्सेस हे सर्व एक्सपेंडिचर बाजूला लिहून काढायचे. लक्षात घ्या, सॅलरीपासून टुर्नामेंट एक्सपेन्सेसपर्यंत. ह्या गणितात त्यांनी टुर्नामेंट रिसिप्टमधून वजा केलेले आहे, पण तरी पण उत्तर आपलं तेवढंच येतं. तुम्ही नेहमीप्रमाणे काय करायचं, टुर्नामेंट एक्सपेन्सेसपर्यंत सगळं कुठं लिहून काढायचं, एक्सपेंडिचर बाजूला. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक नेहमीप्रमाणे ॲसेट बाजूला घ्यायचं, 7,000 आणि 14,000 पेमेंट बाजू झाली. त्यानंतर रिसिप्ट बाजूचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000 सध्या घ्यायचं नाही आहे. या गणिताचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यात कॅपिटल पेंट दिलेलं नाही आहे, तो कसा काढायचा तो पण आपण शिकणार आहोत. त्यानंतर सबस्क्रिप्शन पहा, मागील वर्षाचे दिलेत पहा, 16-17चे 2,000 नाही घ्यायचे ते सध्या. त्यानंतर 17-18चे 3,000 नाही घ्यायचे. चालू वर्ष पहा, 2018-19 70,000 हे चालू वर्षाचे 70,000 इन्कम बाजूला घेतलेले पहा, बाय सबस्क्रिप्शन 70,000. त्यानंतर टू डोनेशन इन्कम बाजूला लिहायचं आहे, बाय डोनेशन. एंट्रन्स फीज इन्कम बाजूला, लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू असल्यामुळे इन्कम बाजूला. आणि या गणितात त्यांनी टुर्नामेंट रिसिप्टमधून टुर्नामेंट एक्सपेन्सेस वजा केलेले, पण आपण काय करूया, एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर लिहू आणि टुर्नामेंट रिसिप्ट आपण इन्कम बाजूला लिहू 60,000, तर तरी पण तेवढंच येते. त्यानंतर ॲडजस्टमेंट, 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड. पहा, डोनेशन आपण इन्कम बाजूला लिहिलेले आहे 15,000, याचे 50% करायचं. 50% म्हणजे पहा 7,500 बाहेर राहतील, 7,500. आणि हे बिल्डिंग फंडसाठी आहे. लायबिलिटी बाजूला पहा बिल्डिंग फंड लिहिलेलं आहे, त्याच्यात ॲड करायचे. ॲड 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड 7,500. पहिली ॲडजस्टमेंट झाली. दुसरी पहा, 70% ऑफ एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. 70% कसं कराल पहा, एंट्रन्स फीजच्या एंट्रन्स फी किती आहे पहा, एंट्रन्स फी दिली 1,700, याच्या 70% करायचे म्हणजे 70चे 100 करायचे, 2 शून्य कट करायचे, 70ने 17ला गुणायचं, बरोबर किती येईल 1,190. पहा, एंट्रन्स फीमधून वजा करायचे 70%, बाहेर किती येतील 510. आणि हे कॅपिटलाइज करायचे म्हणजे कॅपिटल फंडमध्ये मिळवायचे. ॲड 70% एंट्रन्स फीज 1,190. सध्या इथं लिहून ठेवायचे, नंतर कॅपिटल फंड वरती लिहायचं. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3, सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 16-17 अँड ₹1,000 फॉर द इयर 17-18 आर स्टील इन अरियर्स. ही वर्गणी अजून अद्याप येणं बाकी आहे. ॲसेट साईडला लिहायचं पहा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17 500, 17-18 1,000. एवढ्याच एकच इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर फॉलोइंग आर द बॅलन्सेस ॲपेड इन द बुक्स ऑफ ॲज ऑन 1 एप्रिल 18. ही लक्ष द्या, 1 एप्रिल म्हणजे सुरुवातीचं हे बॅलन्सेस आहे. बिल्डिंग फंड आपण कुठे लिहितो, लायबिलिटीला बाजूला लिहितो पहा, बिल्डिंग फॉर 47,000 इथे लिहिले पहा, लायबिलिटी बाजूला. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट कुठे लिहितो आपण, बँक ओव्हरड्राफ्ट आता इथं 32,000 दिलेले, आपण लायबिलिटी लिहिला असता, परंतु त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे रिपेड केलेले आहे, त्यामुळे ते लिहायचे नाही आहे. त्यानंतर लँड ॲसेट बाजूला 1,50,000 हे बाय ॲसेट बाजूला घेतलेत 1,50,000. स्पोर्ट्स मटेरियल 30,000, स्पोर्ट्स मटेरियल
ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे, त्यानुसार आपल्याला स्पोर्ट्स मटेरियल इथं दिले पहा. ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे, एक्सपेंडिचर बाजूला ओपनिंग स्टॉक आणि इथे लिहायचे 30,000. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17चे 2,500 आहे आणि 17-18चे 4,000 आहे. हे तुम्हाला कॅपिटल फंडसाठी काढण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, ते नंतर सांगते. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 5, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर इज ₹8,000. चालू वर्षाची वर्गणी 8,000 नाही पहा. सबस्क्रिप्शनमध्ये ॲड केलं, ॲड आउटस्टँडिंग 4,000, ॲड आउटस्टँडिंग 8,000, टोटल केली बाहेर 78,000. ॲसेट बाजूला घेतले पाहिजे 18-19चे 8,000, हे टोटल लिहून टाकले तर 9,500. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 6, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. स्पोर्ट्स मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक वॉज ₹8,000. हे पाहिजे इथं लिहिलेले आपण ते स्पोर्ट्स मटेरियल. या ठिकाणी पेमेंट बाजूचे ॲड परचेस इथं लिहिलेले आहेत. लेस करायचे याच्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल किती सांगितले त्यांनी 8,000 आणि इथे घ्यायचे 72,000. शिल्लक माल ॲसेट आहे, ॲसेट बाजूला लिहायचं पहा. स्पोर्ट्स मटेरियल इनर कॉलम घ्यायचं 8,000. ऑन विच इज टू बी प्रोव्हाइडेड डेप्रिशिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड 12.5%. 12.5% कसे काढायचे पहा 8,000च्या अगोदर काय करायचं 10% काढायचं. 10% काढल्यावर किती येईल 800. त्यानंतर मग 5% किती येईल 400 आणि आपल्याला 2.5% किती येईल 200. मग 800 10% आणि 2.5% म्हणजे बरोबर 12.5 होतील. हे 200, 800 आणि 200 बरोबर किती येतील 1,000. याच्यातून वजा करायचे स्पोर्ट्स मटेरियलमधून 1,000 वजा केले बाहेर घेतील 7,000. आणि याचा दुसरा परिणाम एक्सपेंडिचर बाजूला टू डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट्स मटेरियल 1,000. आता आपण हे गणित क्लोज करू आणि कॅपिटल फंडसुद्धा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, आपण कॅपिटल फंड आधी समजून घेऊ. बरं ठीक आहे, आधी टोटल घेऊ आपण. ही टोटल आली 1,13,010. इथे घेतली 1,13,010. याच्यातून हे सगळे एक्सपेंडिचर वजा केले, सरप्लस आला 19,310. यालाच म्हणायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हा सरप्लस आपल्याला इथे लिहायचा आहे, ॲड सरप्लस 19,310. आता या गणितात कॅपिटल फंड दिलेलं नाही, तो नीट समजून घ्या. इथं वर्किंग नोटमध्ये दिलेलं आहे, पण तरी पण नीट समजून घ्या. कॅपिटल फंड काढण्यासाठी एक सूत्र आहे पहा, ते लक्षात ठेवायचं. ओपनिंग ॲसेट्स मायनस ओपनिंग लायबिलिटीज. हे जर काढलं यातला जो फरक येतो त्याला कॅपिटल फंड म्हणतात. त्यांनी इथं काढून दिलेलं आहे आपल्याला, ॲसेटमधून लायबिलिटी वजा केलेल्या आहेत पहा. ओपनिंग आता इथं आपल्याला लँड कुठून घेतलेत पहा, ॲडजस्टमेंट नंबर 4 पहा. त्या 4मध्ये दिलेले पहा लँड 1,50,000. ते इथं घेतले ॲसेट बाजूला. त्यानंतर स्पोर्ट्स मटेरियल ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहे पहा. स्पोर्ट्स मटेरियल नंबर 4मध्ये दिलेले 30,000. ओपनिंग बॅलन्स येतो, ओपनिंग ॲसेट 30,000. त्यानंतर हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16, 17, 17, 18चे हे पण ॲडजस्टमेंट नंबर दिलेले 4मध्ये पहा. 2,500 आणि 4,000 हे पण घेतले. त्यानंतर हे कॅश इन हँड कुठून घेतलं पहा. कॅश इन हँड रिसिप्ट बाजूला पहिल्यांदा दिलेले आहे पहा. ते मागील वर्षाचं असतं. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000. यालाच त्या ठिकाणी कॅश इन हँड म्हटलेले 5,000. हे समजलं. आता लायबिलिटी बाजू पहा. लायबिलिटी बाजूला ॲडजस्टमेंट 4मध्ये दिलेले आहे बिल्डिंग फंड 47,000 आणि मागील वर्षाचं बँक ओव्हरड्राफ्ट पण इथे 32,000 इथे घेतलं पहा. बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 झालं. याची बेरीज केली 1,91,500. याच्यातून हे 2 वजा केले तर किती आलं, जो फरक येतो त्याला कॅपिटल फंड म्हणायचं 1,12,500. या बेरजेतून हे 2 वजा केल्यावर हा फरक येतो. हा कॅपिटल फंड इथं लिहिलं आहे पहा लायबिलिटीला 1,12,500 आणि मग हे याच्यात बेरीज करून इथं लिहिलं आहे, सरप्लस मिळवला आहे आणि इथं बॅलन्स शीटची टोटल घेतली 1,87,500. 1,87,500. स्टॉप.